तर मित्रो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आज संडे म्हटलं की मॅच आणि मॅचची धावपळ. तर मित्रांनो, आज आम्ही ओनी राजापूर या ठिकाणी खेळण्यासाठी निघालेलो आहोत. रत्नागिरी जिल्ह्यामधील ओनी या गावी ओपन टुर्नामेंट आहे आणि आमचे बरेचसे प्लेयर मालवण, आचरा, कणकवली या ठिकाणावरून येणारे आहेत. तर मित्रांनो, क्रिकेट म्हटलं की खूप मोठा संघर्ष आला. तर साधारणतः आज मुलं आमचे 4 वाजता उठले असणार. त्यानंतर आंघोळ वगैरे करून एवढ्या थंडीमधून ते 2 व्हीलरवरती कणकवलीमध्ये येणार आणि त्या ठिकाणावरून आम्ही 4 व्हीलरने ओनी राजापूर या ठिकाणी मॅच खेळण्यासाठी जाणार आहोत. तर तुम्हाला संपूर्ण मॅच वगैरे दाखवतो. आता हे पहा, जो हा रस्ता आहे हा निपाणी देवगड हायवे आहे. तर आता मी नांदगाव या ठिकाणी थांबणार आहे आणि आमचे बाकी सर्व प्लेयर येणार आहेत. तर हा पहा, संपूर्ण हायवे, बरंचसं काम सुरू आहे. देवगड निपाणी हायवे आहे हा. तर तुम्हाला पुढे सर्व मॅच वगैरे दाखवतो. तर हे पहा मित्रांनो, आम्ही आता नांदगाव या ठिकाणी आहोत. गाडीची हवा चेक करतायत. हे आमचे स्टार फलंदाज एके मुंडे आणि दर्पण आचरेकर, अक्षय कदम, रजत कदम आचऱ्यावरून आलेत. पहा, हे सकाळ दर्पण आचरेकर. तर हे पहा मित्रांनो, मुंबई गोवा हायवे. तर आम्ही खारेपाटण या ठिकाणी पोहोचू. खारेपाटणचा उतार आहे, त्या ठिकाणावरून आम्ही खाली निघालेलो आहोत. पुढे खारेपाटण हा मुंबई गोवा हायवे आहे. तरी पहा मित्रांनो, ओनी या ठिकाणी आम्ही मैदानावरती पोहोचलेलो आहोत. ते संपूर्ण मैदान जरा गडगे आहेत, परंतु विकेट फार सुंदर बनवलेलं आहे आणि या ठिकाणी खेळण्याला सुद्धा खूप मजा येणार आहे. हे पहा, संपूर्ण विकेट आहे, मातीचं विकेट बनवलेलं आहे. अतिशय सुंदर अशी खेळपट्टी बनवली. पहा, खूप सुंदर विकेट बनवलेलं आहे. खूप मजा येईल खेळायला. तर आमची प्रथमतः गोलंदाजी आलेली आहे. 5 ओव्हरमध्ये आम्हाला 43 धावा करायच्या आहेत. प्रथमतः गोलंदाजीचा व्हिडिओ केला नाही, परंतु आता फलंदाजीचा अक्षय कदम खेळतोय. पहा, बॅटिंग करतोय. त्यानंतर विकी मुंडेची सुद्धा फलंदाजी पुढे दाखवतो. फिरवून टाकतो. आमचे मला बघितच नाही, मारून देतात डायरेक्ट. मंडी का आलं घालून टाकलं ना. बॅट जोरात काढली. बॉल तुम्ही धावत का नाही? 2 धाव केले. 2 धाव ते का सांगू नको. साठी धावणार. कसलं धावलं बघ, कसलं धावलं बघितलं. प्लेयरच नाही ओपन जागा
होई. नाही ना. कोणतं भारी झालं. टेनिस बॉल आहे फिरून फिरून मारलं असतं ओपन असतं. ये लगा आता दिवसभर काय नाही खाल्लं तरी काय प्रॉब्लेम आता दिवसभर मी खाऊच शकत नाही काय रे नाही सुटली सुटली. गॉगल डोळ्यात गेलो 2 गेलो. थ्रो असं आवड होतं स्ट्राईक थ्रो गेलेलो शाहिस्ते आता इंजेक्शन मारलं हेच झालेलं. जरा बाजून दुखतो जरा म्हणून जोर बीर लावू बघत नाही. आराम पाहिजे तू औषध उपचार केला झालं ना आराम पाहिजे ना 6 टप्पा यावं तर नाही हे आहेत विकी मुंडे रिव्हर्स स्वीपचे बादशाह. तुम्ही भरपूर मोठ्या मोठ्या टुर्नामेंट पाहिल्या असतील. आत्ताच नुकतीच झालेली JPL त्यामध्ये 31 रन पाहिजे होते, त्यावेळेस त्याने 5 षटकार मारले होते. असा हार्ड हिटर फलंदाज आहे, संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. परंतु त्याला एक प्रश्न विचारायचा आहे, विकी नेहमी तुझ्या मनामध्ये अशी एक भीती असते का, ज्यावेळेस तू पहिला रन घेतोस त्यावेळेस जर असं सावकाश धावतोस, ज्यावेळेस 2 रन घ्यायचे असतील त्यावेळेस तू एकदम जोरात धावतोस, म्हणजे तू परत स्ट्राईकवर येण्यासाठी, किंवा 3रा रन जर होत असेल तरी तू धावत नाही, म्हणजे तुझी विकेट जाण्याची भीती असते की नेमकं काय असतं विकी? काय स्ट्राईक घेण्याचं काय सगळं हावरट आहे. त्यामुळं सेकंड राऊंड रन घेऊन स्वतःवर जबाबदारी घेण्याची जरा सवय लागली आहे. पहिले मित्रांनो, हा आहे अक्षय कदम, 6 किंग. तर अक्षय, आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टुर्नामेंट खेळण्यासाठी आलो आहोत. तर आत्ता तू फलंदाजीसुद्धा अतिशय सुंदर केली, त्याचेसुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे. तर कसं वाटलं या मैदानावरती खेळून? खरं तर एक्साइटमेंट होती की आम्हाला एक ओपन टुर्नामेंट खेळायला मिळतं आहे. त्याच्यामुळे आज गावाची पण मॅच होती, पण थोडं ओपन टुर्नामेंट क्वचित होता, त्याच्यामुळे मी जरा ओपन टुर्नामेंटला आज प्राधान्य दिलं आहे. इथे आल्यानंतर खरंच खूप चांगलं नियोजन आहे. मुळात आधी सगळीकडे विकेट थोडं एवढं चांगलं असं म्हणजे बघायला मिळत नाही, पण या ठिकाणी आल्यानंतर खरंच विकेट बघितल्यानंतर एक समाधान वाटलं आणि खरंच चांगलं नियोजन केलं या मुलांनी इथे, आणि आम्ही चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.